नॉर्मलीपणे ऑडिओ बुक ॲप बनवायसाठी आपल्याला ऑडिओ बुक ॲपचं काही मुख्य फीचर्स घ्यावं लागतं. त्याच्यामध्ये पुस्तकाची लायब्ररी, पुस्तकाचे नाव, लेखक, फोटो कवर, ऑडिओ प्लेअर पाहिजेत, प्ले पाऊच, नेक्स्ट, प्रिव्हियस, सिक बार पाहिजेत, ऑनलाईन स्ट्रीमिंग आणि डाउनलोड पाहिजेत, रिझ्यूम म्हणजे शेवटच्या जागेवरून सुरू करणे, जिथं थांबला तिथून पुढं जाणं, डार्क मोड, काळा किंवा पांढरा मोड, रात्रीचा पांढरा मोड ऑफ झाला पाहिजे, दिवसा काळा मोड ऑफ झाला पाहिजे. नंतर बुक मार्क्स, आवडती पुस्तकं सेव्ह करता आली पाहिजेत. त्याचप्रमाणे फायरबेस किंवा डाटाबेस पुस्तकाची माहिती व ऑडिओ स्टोअर करण्यासाठी लागेल. तर कोणतं टूल वापरता येतील, तर ह्याच्यामध्ये आपल्याला अँड्रॉईड ॲप डिझायनिंगसाठी अँड्रॉईड स्टुडिओ, नंतर फ्लटर, नंतर बॅकएंडमध्ये ही फ्रंट एंडला अँड्रॉईड स्टुडिओ येईल आपला किंवा फ्लटर, पण आपण अँड्रॉईड स्टुडिओवरती जास्त फ्लेक्झिबल आहे. नंतर बॅकएंडला काय होईल, फायरबेस येईल किंवा मग स्वतःचा सर्व्हर येईल. पण फायरबेस हा सोपा आहे अँड्रॉईड ॲपसाठी. त्याच्यानंतर स्टोरेज, फ्रंट एंड, बॅक एंड आणि स्टोरेज. ऑडिओ सेव्ह करण्यासाठी फायरबेसचा स्टोरेज आपल्याला ऑनलाईन भेटतो, जे आपण बॅक एंडला वापरणार आहे, किंवा मग आपल्याला स्वतःचा सर्व्हर बी तयार करू शकतो, SQL लाईन किंवा रूम डाटाबेस. तर ऑडिओ बुक बनवण्याचे काय टप्पे, तर ह्या प्रकारे आपल्याला एवढं लक्षात ठेवावं लागेल.